नमस्कार. अखंड विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे देखणे स्वप्न जिच्या कुशीत जन्मास आले त्या माँसाहेब जिजाऊ आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाचे उद्धार करते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे संत नामदेव महाराज, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असे म्हणणारे संत जगद्गुरू तुकाराम महाराज, त्याचप्रमाणे हातामध्ये झाडू घेऊन गावगाव स्वच्छ करणारे आणि रात्री कीर्तनाने माणसांची मने स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा, आणि त्याचप्रमाणे न भूतो न भविष्यती असा होणारा एक नेता, एक लाडका भाऊ, ते म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करते आणि आजचा विषय जो आहे स्त्री महिला दिनानिमित्त दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. अरे गुड़िया जैसे शौक तुम्हारे गुड़िया सी बन जाती हो, वीर प्रसूता होकर भी पल पल नीर क्यों बहाती हो, अरे शक्ति स्वरूपा हो तुम जगदम्बा की अवतारी हो, क्या दुर्योधन क्या दुशासन तुम स्वयं काल पे भारी हो, तुम स्वयं काल पे भारी हो. तर आज हे किती उचित आहे की एक स्त्री जी असते ती काळापेक्षाही मोठी असते. आणि तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपण पुराणात बघतो तेव्हा जेव्हा देवांचं किंवा राक्षसांचं राज्य संपवायचं असेल किंवा ते हाताच्या वर जात असेल तेव्हा एक स्त्री म्हणजे एका देवीनीच त्यांचं दमन केलेलं आहे. अशी महाकाली आणि शक्तिशाली जी असते ती असते स्त्री. आज महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण इथे सर्वजण जमलो आहे. 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. परंतु हा कधीपासून सुरुवात झालेला आहे? जेव्हा महिलांचे कोणालाही अधिकार नव्हते तेव्हापासून महिला शोषित पीडित होत्या. आणि या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की 300 वर्षो वहेत कन्या हृद्याम द्वादश वार्षिकी त्रष्टो वर्षेष्ठ वर्षाभ्याम धर्मे सी सती सत्वर. म्हणजेच 30 वर्षाच्या माणसाने 12 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करावे आणि अगदीच घाई असेल धर्मामध्ये तर 24 वर्षाच्या माणसाने 8 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करावे. हे लिखित स्वरूपात आहे. सांगा आज कोणी हिंमत करेल का अशी? होऊ दे एखाद्या मुख्यमंत्र्यापासून सुरुवात, त्यांच्या मुलीपासून सुरुवात करा की 30 वर्षाच्या माणसासोबत तो 12 वर्षाच्या मुलीचं लग्न लावेल. अशी हिंमत आज कोणामध्ये आहे का? नाही आहे. हे कोणी केलं? हे सगळे कायदे कोणी केले? ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व बदलवून टाकलं. या स्त्रियांच्या अधिकारांसाठी 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये लढा झाला, त्याच्यानंतर डेन्मार्कमध्ये लढा झाला आणि 1910 मध्ये पहिली महिला परिषद भरवण्यात आली, ते युरोपमध्ये. म्हणजे इतक्या स्त्रिया फक्त भारतातच वंचित नव्हत्या तर परदेशातही स्त्रिया वंचित होत्या. न्यूयॉर्कमध्ये, डेन्मार्कमध्ये म्हणजे सगळीकडे स्त्रियांची स्थिती एकच होती. तर कशासाठी तिथे मोर्चा काढण्यात आला 1908 मध्ये की आम्हाला कमी वेतन देण्यात येतात, आमच्यावर अत्याचार होतात, आम्हाला शोषित पीडित समजले जाते. याच्यासाठी पहिली जागतिक महिला परिषद भरवण्यात आली. आणि त्याच्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल काढलं. कशासाठी काढले हिंदू कोड बिल? की सर्व जातीच्या स्त्रियांसाठी. कारण त्यावेळेस चौथा जो वर्ग होता ब्राह्मण, शूद्र, वैश्य आणि शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र मध्ये स्त्रिया होत होत्या. त्यांना कोणताच अधिकार नव्हता. केवळ उपभोगाच्या वस्तू किंवा केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून स्त्रियांकडे बघितलं जात होतं. आणि इतकी वाईट टाकलेली अशी जी स्त्री होती त्या स्त्रियांना जर पहिला अधिकार कोणी दिला असेल तर बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे गुरु म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी. महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघितलं की स्त्रियांवर प्रचंड अत्याचार होत आहे आणि त्या अत्याचाराचं कारण आहे की शिक्षण. स्त्रीला शिक्षण दिलं पाहिजे तर ती शिकेल आणि ती समोर जाईल. त्यावेळेस ती इतकी भयानक अवस्था होती की हेच जे कायदा होता मनुस्मृतीचा की 8 वर्षाच्या मुलीसोबत म्हाताऱ्यांनी लग्न केलं, म्हातारा मरून जायचा, मुलगी तशीच राहायची आणि त्या मुलीचा वेळोवेळी बाकीचे लोक अत्याचार करायचे. त्याच घरातला सासरा, त्याच घरातला दीर, त्याच घरातला भाऊ तिच्यावर अत्याचार करायचे. आणि अशा वेळेस महात्मा फुलेंकडे काशी नावाची एक बाई आली होती. ती ब्राह्मण स्त्री होती आणि तिच्यावर तिच्या सासऱ्यांनी अत्याचार केला होता. ती गर्भवती राहिली होती आणि अशा वेळेस ती आत्महत्या करण्यास जाणार होती. तेव्हा महात्मा फुलेंनी त्यांना दिसली ती आणि त्यांनी तिला विचारलं की का गं काय झालं? तर तिने झालेला प्रसंग सांगितला त्यांना. आणि मग महात्मा फुले यांनी तिला घरी आणलं, तिची साडी चोळी केली, तिला आश्वासन दिलं की तुझं जे बाळंतपण आहे ते आम्ही आमच्या घरात करू, हॉस्पिटलमध्ये पण नाही, तिची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही आमच्या घरात करू आणि
फक्त घरात केलं एवढंच नाही, तेव्हा तिच्या जो बाळ झाला त्याला सुद्धा त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्याचं नाव नंतर यशवंत ठेवलं. अशा प्रकारचे महात्मा फुले ग्रेट माणूस होते आणि ज्योतिबा फुले ग्रेट माणूस होते. परंतु त्यांचं कार्य आज या स्त्रियाच म्हणजे विसरल्या आहेत. स्त्रिया आज महात्मा फुले सोडून भलतीचकडे दंग झालेले आहेत. त्यांना महात्मा फुले शिकवायला पाहिजे की महात्मा फुलेंनी आपल्यासाठी काय केलं. फक्त त्या ब्राह्मण नावाच्या ब्राह्मण स्त्रीच्या मुलाला फक्त त्यांनी दत्तकच घेतलं का, तोपर्यंतच थांबले का? नाही, त्यांनी त्याला उच्च शिक्षित केलं, त्यांनी त्याला डॉक्टर बनवलं. म्हणजे स्वतःला अपत्य नसताना दुसऱ्याच्या अनैसर्गिक झालेल्या अपत्याला स्वतःला त्या काळामध्ये स्वतःचं म्हणणं हे किती मोठं म्हणजे शौर्य होतं. ते शौर्य महात्मा फुले यांनी केलं. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी मग हिंदू कोड बिल कायद्यामध्ये बालविवाह, विधवा विवाह, दत्तक घेणे, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये आपली प्रॉपर्टी मिळवणे यासारखे समान अधिकार दिले आणि सगळ्यात महत्त्वाचा अधिकार दिला तो शिक्षणाचा. जर बाबासाहेब संकुचित प्रवृत्तीचे असते तर त्यांनी म्हटलं असतं नाही, मी फक्त एकाच समाजाच्या स्त्रियांसाठी मी हा शिक्षणाचा अधिकार देतो. पण बाबासाहेबांनी तसं केलं का? नाही. बाबासाहेबांनी वरच्यापासून सगळ्या स्त्रिया त्यांना माहीत होते त्यांची कंडिशन कशी आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांनी स्त्री शिक्षण दिलं. आज स्त्रिया बघा मोठ्या मोठ्या पदावर आहे. आज सगळ्यात भारतातली पहिली महिला म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. ती काही ब्राह्मण समाजातली नाही तर ती आदिवासी समाजातली आहे. अशा तऱ्हेने हे घडलं फक्त आणि फक्त कायद्यामुळे. म्हणजे स्त्रियांना फक्त आपण शिक्षण दिलं असतं तर झालं असतं का? नाही. परंतु बाबासाहेबांनी ते शिक्षण देऊन ते कायद्यात त्याचं स्वरूप केलं. स्त्री शिक्षण सक्तीचं केलं. 33% आरक्षण दिलं. प्रत्येक गोष्टीमध्ये आरक्षण आहे. आता बघा, जर आता तुम्ही बघा नाशिकमध्ये एवढ्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, परंतु मॅक्सिमम संख्या कोणाची आहे? 19 महापौर स्त्रिया आहेत. आज एवढं पॉवर दिलेलं आहे आपल्याला. आणि महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे की फक्त एक पुरुष शिकला तर तो फक्त पुरुषाला शिक्षण देईल, परंतु एक स्त्री शिकली तर ती अख्ख्या कुटुंबाला शिक्षण देईल. आणि लक्षात ठेवा, अशा हजारो स्त्रिया शिकल्या, हजारो कुटुंब सुशिक्षित झाले तर एक समाज सुशिक्षित समाज होईल. आज सुशिक्षित समाजाची गरज आहे. आज तुम्हाला कोणीही शिक्षणासाठी विचारणार नाही, ना पंतप्रधानापासून ना मुख्यमंत्र्यापासून, कारण ते तुम्हाला शिक्षण देण्याच्या अजिबात मूडमध्ये नाही आहे. त्यांना तुमच्या हातामध्ये ताल ठोकायची आहे, त्यांना तुम्हाला धर्म द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या स्त्रिया, आपले मुलं, आपले तरुण मुलं, आपले पुरुष हे धर्मामध्ये गुंतवून ठेवायचे आहे. तर त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे की एक सुशिक्षित समाज त्यांच्यावर सोडून द्या, त्यांचे काही देणं घेणं नाही. आपण आज आपल्याला जो कायदा दिलेला आहे त्याच्यानुसार आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आज तुम्ही बघा कुठली स्त्री सुशिक्षित नाही, सुरक्षित नाही आहे. लहान मुलगी बघा, आता मालेगावमध्ये जो प्रसंग झाला, 6 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहे आणि तिकडे 80 वर्षाची म्हातारी सुद्धा कमी पडते आहे. एवढी भयानक अवस्था झालेली आहे. रोज वृत्तपत्र काढलं तर बाकी कुठल्याच गोष्टी कॉमन येणार नाही, परंतु विनयभंग झाल्याची गोष्ट इतकी कॉमन झालेली आहे की आपण ती फक्त आणि फक्त बातमी म्हणून वाचतो आणि पेपर म्हणजे फेकून देतो. इतक्या आपल्या भावना सुद्धा दगडासारख्या झालेल्या आहे. विनयभंग म्हणजे आपल्याला आजकाल काहीच वाटत नाही. 2 दिवस लोक मोर्चा काढतात, कॅन्डल मोर्चा काढतात, तिसऱ्या दिवशी त्या मुलीचंही नाव कुठे येत नाही आणि कुठेच काही होत नाही. तुम्ही विचार करा, आज एवढं सगळं एज्युकेशन आहे आपल्याकडे, एवढं सगळं कायदे आहे, कानून आहे, तरी गौरीसारख्या, वैष्णवीसारख्या या हिंदू समाजातल्या पुरी आत्महत्या करतात. आणि या काही दरिद्री घरातल्या नाही आहेत, या सगळ्या उच्च भ्रू घराण्यातल्या आहेत. याच्यापैकी काही जण डॉक्टर सुद्धा आहे. म्हणजे कायदे असून ही आपल्याकडे असुरक्षितता आहे. तर त्या काळात विचार करा, त्या काळात स्त्रियांवर पदोपदी किती अत्याचार होत असतील. आणि स्त्री म्हणजे लाथ मारण्याची वस्तू होती, एवढंच त्या स्त्रीचं महत्त्व होतं. त्याच्यामुळे आज आपली सामाजिक, नैतिक, राजकीय जबाबदारी आहे की स्त्रियांनी भरपूर शिक्षण घेतलं पाहिजे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा घेऊन चाललं पाहिजे. पुरुषांच्या खांद्याला खांदा घेणं म्हणजे पुरुषांसारखे दारू पिणं नव्हे, पुरुषांसारखं जीन्स घालून किंवा उघडे कपडे घालून उभा धिंगाणा करणे म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा नव्हे. तर पुरुषांच्या शिक्षणाची बरोबरी केली पाहिजे, त्यांच्यातली राजकीय बरोबरी केली पाहिजे. आजकाल स्त्रिया सुद्धा अर्धांगिनी म्हणून आम्ही पुरुषांसारखे आहोत, पुरुषांची बरोबरी करायला पाहतात आणि त्याच्याने पूर्ण वाटोळं करतात. आजकाल स्त्रिया मद्यप्राशन करायला लागलेत, आजकाल स्त्रिया चोऱ्या करायला लागल्यात. हे सगळं करू नका. याला पुरुषांच्या खांद्याला खांदा देणं असं म्हणत नाही. आजकाल स्त्रिया मारामाऱ्या करू लागल्या. आजकाल स्त्रिया खोटे आरोप लावून पुरुषांना अडकवत आहे. हे चुकीचं आहे. जिथे चूक आहे तिथे स्त्रियांनी दुरुस्त होणे पण जरुरी आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षणाचा नैतिक फायदा घ्या. शिक्षण घेऊन मोठ्या व्हा, कल्पना चावलासारख्या व्हा, पायलट व्हा. आज तुम्हाला कुठे संधी नाही आहे ते बघा. आज JNU म्हणजे जवाहरलाल
नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पहा, मुली प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या हक्कांसाठी लढतात. तर त्याच्यामुळे स्त्रियांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की जरी आपल्याला पुरुषांसोबत हक्क दिला असेल तरी जरी आपल्याला खांद्याला खांदा लावून आपलं त्यांच्यासोबत चालायचं आहे, तर हे दोन चाकं आहे, स्त्री आणि पुरुष हे दोन समाजाचे चाकं आहे आणि हे बॅलन्स ठेवणे, हे समतोल ठेवणे आपल्याच हातात आहे. आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.